विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. म्हणजेच नापास विद्यार्थ्यांसाठी जी काय आहे कॅरी ऑन. आपल्याला सर्वांनाच विद्यार्थ्यांना कॅरी ऑन भेटेल की नाही असा प्रश्न पडलेला असतो. पण महाराष्ट्र शासनाने किंवा इंजिनिअरिंग कॉलेजने आता एक निर्णय घेतला युनिव्हर्सिटीजने कॅरी ऑनचा, तो म्हणजे कॅरी ऑनचा. तर काय बातमी आपण बघूया. इंजिनिअरिंगमध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश. उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय. नेमका आदेश काय आहे तो आपल्याला आता पुढे बघायचा आहे. म्हणजेच कॅरी ऑन लागू झाला आहे की नाही, जर लागू झाला असेल तर तो नेमका कोणाला लागू झाला आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी लागू झाला आहे ते देखील आपण याच्यात बघणार आहोत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन म्हणजेच ATKTचा निर्णय लागू झालेला होता. आता आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे ते बघूया. 10वीच्या वर्गात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ATKTच्या माध्यमातून 11वीला प्रवेश मिळतो. याच धर्तीवर आता अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील नापास झाल्यानंतरही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. म्हणजेच कॅरी ऑनचा निर्णय लागू झालेला आहे, पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे अशी इथं बातमीमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच काय, आता जे काही फर्स्ट इयरला आपल्या क्रायटेरिया असतो तो पूर्ण नाही झाला तरी आपल्याला थर्ड इयरला ॲडमिशन भेटू शकतं. त्या संदर्भात आदेश सोमवारी 10 तारखेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला आहे. काय तो आदेश आहे ते आपण बघूया पुढे. अभियांत्रिकी शिक्षण घेताना जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या वर्षाचे विषय राहिले तर त्याला तृतीय वर्षात प्रवेश मिळत नाही असा नियम होता. थर्ड इयरला ॲडमिशन भेटत नाही. 3पेक्षा जास्त विषय थेरी व प्रॅक्टिकल हेडमध्ये तो अनुत्तीर्ण नसावा अशी अट आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यास पहिल्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण व्हावे लागतील असा निर्णय होता. पहिल्यांदा असा नियम होता. अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विषयात त्यांना पास व्हावे लागणार आहे. दरम्यान करोनानंतर विद्यार्थ्यांची अभ्यासाची गोडी कमी होणे, सहज पास होण्याची सवय लागल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाला असा निर्णय घ्यावा लागल्याची टीका शिक्षण तज्ज्ञांकडून होऊ लागली आहे. आता काहींनी त्याच्या या निर्णयावर टीका पण केलेला आहे. कॅरी ऑन देऊ नका, विद्यार्थ्यांना नापास करू नका. पण माझ्या मते ते चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना पास केलंच पाहिजे. त्यांना शिक्षणाची भीती त्यांच्या मनातून कमी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन या पर्यायाचा विचार न करता अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण करा, जेणेकरून पुढे चांगली नोकरी, रोजगाराची संधी त्यांना मिळेल असे आवाहन देखील केले जात आहे. आता शासनाचा नियम काय, शासनाचा आदेश काय ते आपण बघणार आहोत. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्यासाठी हा आदेश लागू असणार. प्रथम वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सत्रासाठी व द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या 7व्या सत्रात मिळणार प्रवेश. पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची पात्रता ही सम 23-24 च्या परीक्षांच्या निकालावर विषम सत्र 24-25 च्या निकालावर ठरवावी. पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष 24-25 च्या विषम व सम सत्राच्या परीक्षा एकत्रित सम उन्हाळी परीक्षांसोबत घ्याव्यात. वरच्या वर्गातील प्रवेश